Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. आज आहे माझं क्लिनिक हॉस्पिटल. सो येस, त्याच्या तयारीत आहे. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे, ब्रेकफास्ट रेडी करत आहे. नायसाचं आज आहे ॲन्युअल फंक्शन. सो नायसा पण आज लेट उठणार आहे. सुपर एक्सायटेड आफ्टर अ लॉंग टाईम, म्हणजे प्रॉपर असं ॲन्युअल फंक्शन अटेंड करणार आहे. नायसा पण आता मोठी झाली आहे, सो ती पण सुपर एक्सायटेड आहे. डान्स, प्रॅक्टिस अँड एव्हरीथिंग. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर, अँड येस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो मस्त आज हेल्दी नाश्ता. आज परत चिला. नोकरी. सो आता वाजले आहेत 1:30 आणि जसं सनीने सांगितलं की आज नायसाचं आहे ॲन्युअल फंक्शन. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सो कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नायसा आता मोठी झाली आहे. आणि आज काय बोलू, आज माझा डान्स आहे. आई बाबा माझे बघायला येणार आहे, सगळे मुलं करणार आहे. सगळ्यांना डान्स दाखवून झालेला आहे, पण आई बाबांना नाही दाखवलंय कारण स्पेशल का म्हणजे आजी नाही येणार. आजी नाही येणार ना, मग आजीला दाखवून झालेलं आहे, आंटी आजीला पण दाखवून झालेलं आहे. आणि माझ्या मॅमने मला एक स्कूल मधून ड्रेस दिला आणि जॅकेट दाखवते. इथे माझं स्लॅक्स आहे आणि हे मस्त वाला जॅकेट. सो सर्वात आधी माझा प्रश्न असा होता नायसाला की नायसा कपडे कसे आहेत, कारण आपल्याला टोचतात कपडे. सो सर्वात मोठा मला तोच एक स्ट्रेस होता की स्कूलमधनं कपडे देतात पण नायसा ते किती घालेल. पण जेव्हा मी हे ड्रेस पाहिलं, मेन म्हणजे आतमधला जो फ्रॉक आहे तो स्लीवलेस आहे आणि त्याच्यावरती हे फरवालं जॅकेट आहे. सो नायसा इज कम्फर्टेबल आणि ह्यांचे ऑलरेडी ट्रायल वगैरे झालेलं आहे आणि मग त्यानुसार ते ड्रेस त्यांनी दिले. ड्रेस तर मी असं वाटणार मी बार्बी सारखं घालणार आहे, कारण की मी घालणार ना व्हाईट सॉक्स आणि मेकअप करायचं, लाईट मेकअप आणि पिंक रिबन हेला लावायला. ओके. माझ्याकडे दुसरं पण रिबन दाखवणार. हां. सो पूर्ण इकडनंच त्यांना रेडी करून पाठवायचं आहे. पॅरेंट्सला 5:15 सांगितलं आहे यायला. नायसाची आता व्हॅन काहीतरी अराउंड 2-2:15 पर्यंत येईल, 3ला, कारण त्यांना स्कूलला पोचायचं आहे. एक बेस्ट आहे की आम्हाला घेऊन नाही जायचं आहे, व्हॅनच येणार आहे, फक्त येताना मग आम्ही घेऊन येऊ. सो तेच मी म्हणत होती की आता नायसा मोठी झाली आहे. तिचा जो फर्स्ट ॲन्युअल फंक्शन होता, आय स्टील रिमेंबर ॲट दॅट टाईम, माझ्या डोळ्यात लिटरली पाणी होतं. कारण नायसा म्हणजे एक वेगळं फील असतं ना की अरे आपलं बाळ तिथे स्टेजवर डान्स करतंय आणि नायसा वॉज द ओनली वन वॉज डान्सिंग ॲट दॅट टाइम. सो ते मला अजून एक वेगळीच एक्साइटमेंट होती. त्याच्यानंतर आता आधीसारखं नाही झालंय. पहिले आपल्या वेळेस कसं असायचं, दरवर्षी स्पोर्ट्स असायचे, दरवर्षी ॲन्युअल फंक्शन असायचं. आता असं नाही आहे. स्कूल्समध्ये युजली एक वर्ष जर ॲन्युअल फंक्शन झाले तर मग दुसऱ्या वर्षी स्पोर्ट्स असतं. हे आता असं झालेलं आहे. एवढ्या दिवसाची त्यांची जी प्रॅक्टिस आहे, एवढ्या दिवसाची जी ती मेहनत आहे, हॅट्स ऑफ टू ऑल द टीचर्स, कारण इझी नाही आहे. इथे आपण आपल्या मुलांना कसं सांभाळतो माहिती आहे आणि तिथे ते एवढ्या मुलांना सांभाळतात. ऑफकोर्स ती त्यांची ड्युटी, आपण म्हणतो की अरे ते स्कूलमध्ये जातात, ती टीचर्सची ड्युटी आहे वगैरे वगैरे, बट इट्स नॉट इझी या मुलांना. आणि आत्ताची मुलं स्टेबल पण नाही आहेत, इथे तिथे नुसते असे उड्या मारत असतात आणि त्या मुलांना सिंकमध्ये घेऊन येणं इट्स लाईक, म्हणजे खरंच खूप एफर्ट्स घेतात ते लोक. सो आपण ह्यासाठी ॲप्रिशिएटच केलं जायला पाहिजे असं मला वाटतं. नायसा, हा तुझं सेकंडच ॲन्युअल फंक्शन आहे ना? हा, असं ऍक्च्युली बघितलं गेलं तर आम्ही सेकंड टाइमच ॲन्युअल एक झालं, मग 2 झालं, मग 3ला माझं ॲन्युअल फंक्शन. काय बोलली कळलं तुम्हाला? चला आता फटाफट तिला रेडी करते मी. पहिले मेकअप करू, आउटफिट घालू, हेअर करू, मग नंतर मी रेडी आणि मला साफ झालो आणि मस्त शूज कोणते घालायचे? स्कूलचेच ना? डिफरंट
मस्त करणार. कोणते डिफरंट? कोण बोललं डिफरंट शूज घालायचे? मी मस्त करणार तू. कोणी सांगितलं डिफरंट शूज घालायचे? टीचर काही असं बोलले नाहीये डिफरंट शूज यू हॅव छान टू वेअर. वाटेल तू. हा दिसेल छान. कोण घाल दिसेल? मॅम बोलली होती काय बोलली मॅम? ना शूज पण घालतो मस्त. हा थांब मला विचारू दे बाबा. माझा बॅले डान्स आहे. सरप्राईज फुटला. मला एवढं बरं वाटलं पण ऐकून. बॅले डान्स आहे माझं. बॅले डान्स. टीचरला तिच्या फोन केलं विचारायला शूज बद्दल. ही शाणी काय पण सांगते. तर टीचर म्हणतात नो नो यू हॅव टू वेअर स्कूल शूज ओनली बिकॉज एनी हाव त्यांचे स्कूल शूज ते काढणार आहेत आणि त्यांचं बॅले डान्स आहे. सिरियसली? हा मी रोज प्रॅक्टिस करते बॅले डान्स. आयसा इज फॉन्ड ऑफ बॅले. खूप तिची खूप इच्छा आहे बॅले शिकायची बट आमच्या इथे कुठेच नाहीये. मी फर्स्ट टाइम बॅले डान्स करते. सो मी खूप हॅपी आहे की तिला जो फॉर्म जास्त आवडतो त्याच फॉर्म मध्ये ती डान्स करणार आहे. तर हे काय करणार आहेत मला नाही माहिती. तू बघा तुम्ही बघा. मला मी बॅले डान्स करणार. हे बघ मस्त आहे पण ते असं स्लोली करायचं. स्लोली वाला डान्स आहे. हा चालेल ठीक आहे. रेडी झाल्यात. ये किती सुंदर ड्रेस दिलाय त्यांनी डान्सला. बाबी पहिले मला स्कूलचे शूज घालायचे मग मी स्टेजमध्ये आलो बॅले डान्स. पण ना माझं टाईट इज ऑल सेट. किती गोड दिसते ग नाही. शूज घाल हा पिंक वाली शूज घाल चल. नाही सू चल. शूज बीज घातले आणि मला म्हणते आई एक फोटो काढ बघू मी कशी दिसते. फोटो बघितले. स्कूल शूज पण बघा ना त्यांचे कसे आहेत. असू दे कम्फर्टेबल आहेत ते. काय झाड आहे ड्रेस. सगळं सवय नाही आहे ना अशा कपड्यांची. मोठी झाली ना मग मला लागतं मम्मी गुड कर. हो का. हा मला 2 + 4 1 2 3 4 5 6. स्वतःच मॅथ ठरवते आणि स्वतःच आन्सर देते. मी चुकून काय बोलली होती. 2 + 4 काय होतं. मी काय बोलली होती. फायनली आय एम बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल. वाजले आहेत आता 4:30 अँड आम्ही दोघं रेडी झालो आहोत अँड ऑल सेट टू गो फॉर नायसाज ॲन्युअल गॅदरिंग. सुपर एक्सायटेड ॲज अ पॅरेंट्स. आम्ही सुपर एक्सायटेड आहोत. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे पॅरेंट्स एक्सायटेड असायचे आणि त्याच्या जास्त एक्सायटेड आम्ही असायचो. म्हणजे परफॉर्मन्ससाठी असं नाहीसं आहे. त्यावेळीची आपली एक्साइटमेंट लेवल आणि जो आनंद आपण एक्सपिरियन्स केलेला तो मला जस्ट एक
रिकॉल होत होता हा nostalgia. नायसाचं सेकंड अॅन्युअल फंक्शन आहे ना आपण अटेंड करतो हो ना? second. फर्स्ट ऑडिटोरियम मध्ये होता, आता हे ग्राउंड वर आहे ना. सेकंडच आहे कारण Second. ते दरवर्षी नाही ठेवत ना आजकाल बरोबर. स्कूल्स. चष्मा बिस्मा घेतला ना. Check 1 2. Hey, check. Every great institution is born from a great vision. Honor our distinguished guests in a traditional manner that reflects our culture, gratitude, and joyous hospitality. Enlightenment and progress. May the sacred light guide us towards exceeding that we honor today as more than life. It is a symbol of courage, sacrifice, and eternal remembrance. Get ready to be mesmerized by our Big round of applause, come on, audience! We have fueled in you a lot of things now. I want to see that energy. And don't let my students down at all, please. Good evening, everyone. Welcome to our annual show. To begin this beautiful evening, we have a special performance. With ahimsa, non-violence. To meet oppression with peace and love is the only way to truth. में जिसका लट कौन बनेगा करोड़पति. Teachers' exam time is here. Let's aim for a 100% results. Excellence is our habit. Every corner of stage should be filled with creativity. They have taken a lot of pains to put this show in front of you. So please give them a big round of applause.
But I always believe a small step today can carry a nation to the star tomorrow. It's just a missile of every. I tirelessly care for sick, the hunger, and the forgotten. And with due respect to Mother Teresa. Thank you, students. It was a wonderful lecture. सुंदर डान्स केला नायसाने. मी जेव्हा व्हिडिओ काढत होती तर माझ्या लिटरली असं डोळ्यात पाणी होतं. असताना आपल्या मुलांना जेव्हा आपण स्टेजवर बघतो आणि आपल्याला जो एक वेगळा एक प्राऊड मोमेंट येतो आणि माझ्यासाठी कोणता प्राऊड मोमेंट होता माहितीये का, नायसा एकदम सेंटरला सगळ्यांमध्ये वेगळी दिसतीये. म्हणजे तिचं अटायर पूर्ण वेगळं होतं आणि नायसाला जो ड्रेस घालून पाठवलेला तो तिकडे जाऊन चेंज केला. तिने वेगळा फ्रॉक म्हणजे मला एक फ्रेंड आहे ना, ती खूप मोठी आहे, मग तिला साईज नव्हते. माझं गाठलं मग तिला साईज होते, तिचं गाठलं मग साईज होते. मग एक मॅमने मला न्यू आणलं, तो घातला. कळलं का तुम्हाला काहीतरी. फंक्शनचं जे बेस्ट पार्ट होतं ते म्हणजे लाईव्ह होतं, सगळ्या सोशल मीडियावर लाईव्ह होतं. म्हणजे जे तिथे नसतील आले, ज्यांनी मिस केलं असेल स्कूलचं फंक्शन, प्लस कारण कसं स्टुडंट आय डीवर 2 लोकांनाच अलाउड होतं. सो बाकीचे जे फॅमिली मेंबर्स वगैरे असतील ते मस्त घरी बसल्या बसल्या छान असं फंक्शन त्यांनी फुल एन्जॉय केलेलं आहे. आणि आम्ही तर थरली एन्जॉय केलं. म्हणजे मला असं वाटतं राईट फ्रॉम फर्स्ट जो फर्स्ट परफॉर्मन्स स्टार्ट झाला ते एंडपर्यंत, नंतर हळूहळू तो कॉन्सेप्ट कळला की एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय आहे. पण ज्या प्रकारे त्यांनी ते एक्झिक्यूट केलं, हॅट्स ऑफ टू ऑल द टीम. मेन म्हणजे त्यांची प्रिन्सिपल, ती एक आउट ऑफ द बॉक्सच आहे बाबा. एवढं व्यवस्थित तिचं बोलणं ना, तिचं ते एक्झिक्युशन आहे ना. सो आम्ही फुल ऑन एन्जॉय केलं.